मागे देखील असाच पॉझिटिव्ह इंटेंटनं त्यांनी सुरुवात केली होती आणि 93 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या बाजूला 57 धावांचा पाठलाग केलेला शैलेदेव कृपा ए संघ देखील रेडी आहे. हा सामना अगदी थोड्याच वेळात सुरू होतोय. ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल या आपण आवाज ऐकूया प्रमोदजी शेरगे यांचा. यज्ञेश इलेव्हन किल्ला. चला कर्णधाराला एक विनंती आहे किंवा सूचना आहे, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. फॉर्मॅलिटीज आहेत ते आपल्या पूर्ण करायचे आहेत. यज्ञेश इलेव्हन किल्ला. थँक्यू व्हेरी मच. तुकाराम मंगेला सरांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत, त्यांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. शनिदेव कृपा ए टीम वर्सेस संघ आपल्याला पाहायला मिळतोय नवयुग अर्नाळा. दोन टीमच्या दरम्यान चांगली लढत पाहायला मिळेल. गेल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच आशिष, पुन्हा एकदा तोच गोलंदाज. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचंय वेळेची दिरंगाई न करताना. चांगला सामना गेल्या मॅच मध्ये प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अतिशय चांगल्या पद्धतीने अदा केला आणि त्यामुळे तो संघ विजयी होत असताना पाहायला मिळाला. एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये कंपल्सरी आहे. शनिदेव चषक कार्यकर्ते या स्पर्धेचे कैलाजी मांगेला स्वतः इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. ऑन फील्ड भावेश निजाई, हितेश मेहर, अजय पाटील, सनी निजाई, मंगेश मांगेला, सुजल वैती, रुपेश बारी, जिग्नेश आरेकर, मयूर चव्हाण, दक्ष निजाई, विजयजी पाटील स्वतः, विद्यमान सरपंच सिद्धेशजी पाटील, आकाश वैती, राजेश मेहर, केवल निजाई अँड ऑल टीम या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. आज आमंत्रित संघाला प्राधान्य दिले गेले. या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये कृष्णिल 11 शनिदेव कृपा आगाशी टीमने अप्रतिम चांगला खेळ केलाय आणि त्यामुळे ते शेवटची मॅच खेळण्यासाठी रेडी आहेत. त्यामध्ये संतोषने जबरदस्त सेकंड मॅन ऑफ द मॅच, सेकंड मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवला. तर सध्या गेल्या मॅचचा हिरो आशिषने 2 षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना 7.15च्या इकॉनॉमिकलने गोलंदाजी करत असताना चांगलं रोखून ठेवलं होतं. 55 पर्यंत 56 पर्यंत मजल मारली होती. यज्ञेश 11 किल्ला टीमने. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल, बॅटची रुबी कट घेऊन पाठीमागे बॉल निघून जाईल तत्पूर्वी चेंडूला स्टॉप केलंय. 1 रन मिळेल. मयूरच्या बॅटमधून मयूर आणि हार्दिक अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गेल्या मॅच मध्ये हार्दिकने कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके खेळले होते. गोलंदाज सज्ज होईल आशिष. हार्दिक या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, तर विकेट घेण्याची कला आहे आशिष या गोलंदाजाकडे. चांगलं बॅटल रंगताना पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट ची सध्या लढाई आपण पाहत आहेत. चांगला बॉल होता. चांगला बॉल ह्या वेळेला पुन्हा एकदा त्याच फिल्डरकडे निघून जात असताना 2 बॉलवर 2 रन येत आहेत. दोन्ही फलंदाजाने आपलं अकाउंट ओपन केलंय. पुन्हा एकदा आशिष आपल्या बॉलिंग मार्कवर. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला थ्रो, परंतु काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला होता. टाळ्यांचा कडकडाट करणारी फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 3. या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं
हे प्रगतीपथावर आहे. 3 बॉलवर 3 धावा खर्च केले. सातत्य आहे आशिष या गोलंदाजाकडे. अचूक टप्प्यावर परफेक्शन यावेळेला पाहायला मिळतं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हा झेल खूप महत्वपूर्ण असेल आणि कैलाश मांगेला कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. एक महत्वपूर्ण विकेट. हार्दिकला परतावं लागेल. आशिषने अखेरकार पुन्हा एकदा सातत्य दाखवलंय, कन्सिस्टन्सी आपल्या बॉलिंगवर. मॅग्निफिसंट बॉलिंग, ब्रिलियंट बॉलिंग. फलंदाज बाद. हार्दिक गॉन. प्रतिमा सुंदर झेल टिपला गेला कैलाश मांगेलाच्या माध्यमातून. मॅग्निफिसंट कॅच. बरोबर चेंडूवरची नजर होती. हातांची ओंजळ परफेक्ट पाहायला मिळाली आणि परफेक्ट कार्बन कमाल कॅच जसं म्हटलं जातं त्या पद्धतीने कैलाश मांगेलाच्या हातामध्ये तो बॉल विसावला गेला. गुड कॅच ऑफ क्वालिटी. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. डायरेक्ट ट्वीट करण्याचा इरादा. मात्र एक रन तर डेफिनेटली मिळेल. कधी कधी तुम्हाला अशा प्रकारचे चान्सेस घ्यावे लागतात आणि माहिती होतं की बॅकअपला आहे तर बिंदास शूट करायला हवं आणि तेच केलं. एक रन मिळत असताना 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. नवनाथ पुन्हा एकदा एका साईडला नवनाथने अकाउंट ओपन केलंय तर मयूर. आशिषचा शेवटचा बॉल पहिल्या पॉवर प्लेच्या माध्यमातून ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. गुड थ्रो. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर पॅक्ड बॉलिंग सध्या आशिषची पाहायला मिळाली. 1 विकेट मिळवली. महत्वपूर्ण. हार्दिक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटरला परतावं लागलं आणि त्यानंतरची सिंगल डबलला फक्त यावेळेला इच्छाशक्ती दाखवत असताना दोन्हीही बॅटर पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. गुड बॉलिंग. मयूरकडे सुद्धा क्षमता आहे. नवनाथ कडे सुद्धा ती क्षमता आपल्याला पाहायला मिळते, परंतु तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खरी गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागेल. गोलंदाज आकाश. आकाशचा पहिलाच खरा बॉल. त्यावर पनिशमेंट देत असताना लो फुल टॉस बॉल आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला पाठवून दिलं. बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4 चौकार. गुड शॉट. 4 रन. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10. 10 रन ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. आकाशचा पुढील बॉल नवनाथ समोर. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट आहे. काय फटका खेळला आणि सरळ बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. नवनाथच्या बाट मधून एक कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा सौंदर्यपूर्ण फटका. 6 धावा.
चौकारानंतर आलेला हा खणखणीत षटकार पाहायला मिळाला. आता स्ट्रॅटेजी काय असेल गोलंदाजाची त्याकडे लक्ष असेल. माइंडसेट तर नवनाथने पूर्णपणे पूर्ण केलंय. आता थोडासा बाहेर निघणारा बॉल जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. स्लोवर वन बॉल होता आणि इथे कमबॅक करत असताना या तिसऱ्या बॉलवर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 3 बॉलचा खेळ झालाय. प्रत्येक गोलंदाजाचं माइंडसेट असतं की पॉवर प्लेमध्ये कमीत कमी धावा आल्या तर माझ्या संघाला त्याचं बेनिफिट मिळेल आणि त्यासाठी जीवाची आकांक्षा करत असतात गोलंदाज. परंतु बॅटरचा सुद्धा माइंडसेट वेगळा असतो. चांगला बॉल होता, चांगला बॉल यावेळेला ऑन साईडला जरूर खेळून काढलाय. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. 1 रन मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. स्टम्प्सला बॉल जाऊन आदळला होता परंतु रन्स कंप्लीट झाली. ऑलमोस्ट पोहोचले होते. संघाची धावसंख्या 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 17 रन 4 बॉलच्या समाप्तीनंतर 17 धावा. चांगला बॉल होता. मयूर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. सरळ बॉल सिद्धीच्या हातामध्ये निघून जाईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 17 धावा. ज्या वेळेला षटकार चौकार आले त्यावेळेला आशिष आले. आशिषने मात्र काहीतरी धीर दिला, काहीतरी कानमंत्र दिला. भावेश आले. भावेश जवळ येत असताना सांगितलं की चांगली गोलंदाजी करायची आहे तुला, धीर सोडू नको. त्यावेळेला ऑन साईडला पायावरचा बॉल होता परंतु आता मयूर यावेळेला थांबणार नाहीयेत. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी शेवटच्या बॉलवर मेल चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. 21 रन. पहिल्या षटकात अवघ्या फक्त 6 धावा आणि या षटकामध्ये 15 धावा तब्बल पाहायला मिळाल्या. म्हणजे पॉवर प्लेमध्ये दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये पॉवर पॅक्ड बॉलिंग पाहायला मिळाली आशिषची आणि या षटकामध्ये नवनाथ आणि मयूरने हल्ले बोल केलेत. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा एक येत असताना पाहायला मिळतोय. आशिषचा पुढील बॉल. नवनाथ समोर. सेट फलंदाज दोन्हीही काही पट्टीवर टिकून राहिलेत. यावेळेला ओव्हरपिच बॉल. सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. क्लास टायमिंग षटकार. जबरदस्त, अप्रतिम, चांगला स्ट्रोक होता. हिम्मतवाला स्ट्रोक होता असंच म्हणायला हरकत नाहीये. 6 धावा. त्यानंतरचा फटका सुजल त्या ठिकाणी आहे. दक्ष डायरेक्ट हिट करण्याचा इरादा जरूर केला गेला होता. चान्स घेतायत परंतु डायरेक्ट स्टम्प्सवर बॉल आदळत नाहीये. तत्पूर्वी सिंगल मेल. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28. 28 रन ऑन दी बोर्ड लागले आहेत. तिसऱ्या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय. 28 धावा. चांगला बॉल डिलिव्हर्ड. मात्र यावेळेला पंचाने सांगितलं नाही या चांगला बॉल नाही आहे. वाईड लाईनच्या खूपच बाहेरून बॉल पिच झालाय आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात खर्च होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 वर जाऊन पोहोचले गेले. नवयुग अर्नाळा टीम सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. त्या रणनीतीने खेळतायत. पहिलं षटक वगळता दुसऱ्या षटकात धावा आल्या. तिसऱ्या षटकात सुद्धा धावा येत आहेत. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे. फिल्डर येत आहेत. त्याला बीट केलंय आणि सरळ बॉल निघून चाललाय. आकाशला बीट करत असताना चौकारासाठी गॅप शोधला. नवनाथच्या बॅटमधून अप्रतिम चौकार.
सुपर बॅटिंग मयूरच्या बॅटमधून हा चौकार आला होता. खूप चांगला स्ट्रोकला एक्झिक्यूट केलं, गॅप शोधला. मयूरच्या बॅटमधून अप्रतिम लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. आता आशिषला बरोबर रीड केलंय. त्या मेरिटवर येऊन खेळत असताना, चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येऊन खेळत असताना बॉडमॅनचा चांगला वापर केलाय. आणि जेव्हा प्लेन मैदान असतं अशा प्रकारचे शॉट सिलेक्शन खूप महत्वपूर्ण असतात. यावेळेला ऑन साईडला टक्कन आवाज आलाय, स्वीट साऊंड. सरळ बॉलला मात्र यावेळेला भिरकावून दिलंय षटकारासाठी. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. शनिदेव चषक षटकार. या षटकारानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39 वर जाऊन पोहोचले गेले. अंडरस्टँडिंग बॅटिंग, समंजसपणाचं क्रिकेट मयूरच्या बॅटमधून आपण पाहतायत. गेल्या मॅच मध्ये मयूर थोडासा फ्लॉप ठरला होता. हार्दिकने चांगली बॅटिंग केली होती, त्यानंतर त्याची बॅटिंग लाईनअप चांगली होती. परंतु आता यावेळेला अगोदरच या बॉलला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. बॅटचा फेस अगोदरच क्लोज झाला आणि त्यानंतर आशिषला मिळालेली ही विकेट. या बॉलवर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. शेवटचा बॉल आहे या षटकातील. मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. आतमध्ये अजयला आपण पाहतायत न्यू बॅटर. त्याला मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 वर स्थिर राहिले. आशिषने खूप चांगला कमबॅक केलाय. पहिल्या षटकात 6 धावा, या षटकात 2 षटकार 1 चौकार आल्यानंतर सुद्धा विकेट मिळाले त्याच्या खात्यामध्ये. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. आशिष टू अजय. राऊंड द विकेट नाही. ऑन साईडला खूप चांगला फुटवर्क ऑन साईडला खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. 1 रन मिळेल. याला मॅच मध्ये अजयने जबरदस्त बॅटिंग केली होती. 49 रन्स त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि तो संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळाला. परंतु आतापर्यंत अर्धशतक 3 झळकावले. तिन्ही अर्धशतकावर पाणी फिरलं गेलं. हे सुद्धा यावेळेला एक वेगळाच विक्रम पाहायला मिळतो. 3 षटकांचा खेळ. संघाची धावसंख्या 40ला 2. प्रथम बॅटिंग करत असताना संघ नवयुग अर्नाळा हा संघ जाऊन पोहोचतोय 40. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स कंप्लीट. ड्रिंक्स ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये हितेश मेहर पाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचवत आहेत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 40 धावा फलकावर पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सिद्धेश गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. चांगला बॉल होता. पायावर बॉल जाऊन आदळला.
मात्र भावेश निजाई त्या ठिकाणी थोडीशी उलकावणी देण्याचा प्रयत्न जरूर करतायत, पण ती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना क्रिकेटमध्ये एन्जॉय केलं पाहिजे. क्रिकेटचा खेळ मात्र तुम्ही दबावाखाली खेळलात तर तुम्हाला त्या क्रिकेटचा स्वाद कधीच मिळणार नाही. क्रिकेटला एन्जॉय करा. चांगला बॉल फिरवला यावेळेला समोरून. अतिशय चांगला बॉल डिलिव्हर केला गेला. अगदी समोरून फिरवत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये अप्रतिम आपण पाहू शकलात ज्या पद्धतीने हा बॉल जसा फिरला. गुडलेन स्पॉट वरून मिडल स्टंप वरून ऑफ स्टंपला आला होता बॉल. अप्रतिम ग्रेट डिलिव्हरी बाय सिद्धेश. 2 बॉलचा खेळ झालाय. फार कमी प्रमाणात फिरकीपट्टू असतात ग्रामीण भागामध्ये एखाद्या संघामध्ये आपण पाहतायत, कारण हल्लीच्या काळामध्ये फास्टेस्ट बॉलर बनण्याचे जास्तीत जास्त चान्सेस निर्माण होतात. ऑन साईडला जरूर खेळून काढलाय. चांगला फटका तर आहे, परंतु व्हॉट अ फिल्डिंग. वा, काय फिल्डिंगचा दर्जा आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकडाट होतोय. अप्रिसिएशन केलं जातं. आपल्या संघासाठी त्याने जवळपास 4 धावा सेव्ह केलेत, 5 धावा सेव्ह केलेत. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. अजय सुद्धा पाहतच राहिले. मॅग्निफिसंट फिल्डिंग. फक्त 1च धाव मिळाली आणि इथे डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. या आपण चेक करूया. सेफ आहे आणि रिव्ह्यू लॉस्ट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर या वेळेला जाऊन पोहोचते. प्रीत निजाई दर्शवत आहेत 41 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 3. चांगला फटका खेळला होता आणि तेवढीच चांगली उत्तम दर्जाची फिल्डिंग उडता आकाश पाहायला मिळाला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु वाईड लाईनच्या खूपच बाहेर होता हा बॉल. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवर. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 42 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. चांगला बॉल होता. चांगला बॉल. या वेळेला पायवरचा बॉल अगदी अपील केली गेली होती. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. हलकीशी बॅटची एज होती की काय, तर या वेळेला सर बॉल पायावर जाऊन बॉल आदळला गेला होता. लेग बाईचा इशारा. हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खूपच वाईड लाईनच्या बाहेर होता. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, मात्र वाईट +1 अशा रन्स मिळतील 2 आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 45 वर जाऊन पोहोचले गेले. 45 रन. 2 वाईड आलेत. त्यामध्ये एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना आपण पाहिलं तर या इनिंगचा विचार केला तर 3 बॉल वाईड आलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 45. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. चांगला बॉल फिरवला आणि भावेश थोडेसे जरूर तत्पर नव्हते आणि त्यामुळे आपण पाहिलं तर डॉट बॉल येत असताना सिद्धेश ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. अतिशय चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना वेगेबरोबर हलकासा तो टर्न सुद्धा पाहायला मिळतो, कारण मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर तुमचं कौशल्य दाखवण्याची पुरेपूर संधी उपलब्ध असते. सर बॅटचा वापर केलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॅक टू द बॉलर हेड. सुपर टायमिंग. समोर बॉल ठेवला होता. ओव्हर पिच बॉल होता आणि सरळ बॅटचा वापर केल्यानंतर या वेळेला त्याचं रूपांतर षटकारात पाहायला मिळालं. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 51 वर जाऊन पोहोचली गेली. 51 रन. क्लासी शॉट होता. 51 रन 4 षटकांच्या.
उद्याचे लॉट्स आपण पाहिले तर 40+ आपल्याला उद्याचा दिवस पाहायला मिळेल. 19 एप्रिलचा दिवस. 19 एप्रिलच्या दिवसामध्ये 40+ क्रिकेट अप्रतिम आपण अनुभवणार आहोत. तिसरा दिवस 19 एप्रिल. 40+ चे संघ आईजी उदानी विरार हा संघ 2 हात करणार आहे. धर्मप्रतिष्ठान चांदीप, पागदरे बॉईज एकविरा हा संघ 2 हात करेल. डहाणू 11 या टीम बरोबर. माहीम वर्सेस सन सिटी बॉईज वसई आणि चौथा सामना क्वीन डेट्स वर्सेस कांदिवलीकर या संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. चांगला बॉल होता. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पियुष पहिलाच बॉल डॉट करत असताना 51 रन झालेत. 51 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा पियुष टू अजय. नवनाथ आणि अजय अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते नवयुग अर्ना टीमची. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला यावेळेला खेळून काढले. लॉंग ऑफ थोडासा वाईडिश आणि शेवटच्या मोमेंटला 2 रन्स तर मिळतील. तिसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत 3 रन आणि रोखून सुद्धा फायदा झालेला नाहीये. मात्र 4 रन पळून पूर्ण केल्या जात आहे. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लाभ झालं दक्ष आणि त्यामुळे या धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. या 4 रनने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 55 वर जाऊन पोहोचले गेले. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शेष राहिलाय. पियुष आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. कैलासला बीट केलं जाईल आणि सरळ बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. गुड शॉट. ग्रेट टायमिंग. स्वीट अँड स्मार्ट शॉट. सातत्य जरूर या वेळेला पाहायला मिळतं अजयच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 61. 61 धावा, 2 गडी बाद. हा चेंडू अप्रतिम होता. चांगला होता आणि इथून मात्र कॅच ड्रॉफ्ट होताना 2 रन तर डेफिनेटली मिळतील का. मात्र इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता. शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर ऑलमोस्ट पोचलेत की काय. आणि यस डेफिनेटली 2 रन परिपूर्णता पाहायला मिळत आहेत. आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग. OUT आउट. यस आउट. इथून मात्र अजयला परतावा लागेल. बॉल फेकून झाले ते 4. शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. ओरिजिनल डिसिजन नॉट आउट होता परंतु इथे मात्र आपण पाहिले तर पोहोचले नव्हते. अजय बराच दूर होते. बॅट ग्राउंडिंग झाली सुद्धा नव्हती आणि इथून मात्र विकेट मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 62 रन. 62 धावा फलकावर. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. नवीन फलंदाज लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आदित्य. गेल्या मॅच मध्ये आदित्यने सुपर बॅटिंग केली होती. वेगवेगळे शॉट सिलेक्शन या खेळाडूकडे आहेत परंतु आता पियुष त्याच्यासमोर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. प्रतिम शॉट अंपूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. सिद्धेश पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या रन साठी मात्र पलटले गेले होते. भावीच्या हातातून बॉल सुटतोय. तिसऱ्या रन साठी कॉल होता नवनाथचा परंतु या वेळेला आदित्यने सांगितलं नकार दिला. 2 रन मिळतील. संघाची धावसंख्या 64 झाले. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 64 रन्स लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा बॉल आहे. टार्गेट ठरवणारा बॉल.
पियुष आपल्या बॉलिंग मार्कवर. एक चौकार एक षटकार डेथ ओव्हर मध्ये जरूर आलाय. इथून पूल केलं आणि पूलच्या फटक्यात सरळ बॉलला गुल केलंय. या षटकारानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 70 रन, 70 धावा आणि 71 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. अतिशय चांगली बॅटिंग. 2 बॉलमध्ये 8 रन, 400चा स्ट्राईक रेट. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्याच पद्धतीने यावेळेला बॅटिंग करत असताना आपण पाहिलं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 70 धावा, 71 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. सुपर बॅटिंग. एकाहत्तर धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं नवयुग अर्नाळा टीमने जबरदस्त धावा फलकावर लगावल्या, परंतु इथे धावा त्या सेफ आहेत की नाही हे येणारी वेळ दर्शवेल. 71 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळेल, कारण चांगली बॅटिंग लाईनअप आहे, परंतु एका साईडला गोलंदाज सुद्धा चांगले आहेत नवयुग अर्नाळा या टीमकडे. त्यामुळे एक चांगली फाईट जरूर पाहायला मिळेल. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. मध्ये लगेच मार्गस्थ व्हायचा आहे. जो संघ जिंकेल तो संघ कृष्णिल 11 शनिदेव आगाशी या संघाबरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठी 71 धावांचं लक्ष्य आणि टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॅटेजी आखली जाते की 71 धावा कशा आपण यावेळेला जरूर थांबवायच्या. त्यासाठी टीम मीटिंग आणि दक्ष आणि एका साईडला भविष्य दोन्ही फलंदाज धरणी मातेला प्रणाम करत मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना पाहायला मिळत आहेत. सध्या विलासची नवयुग अर्नाळा टीमला टीम मेंटॉर म्हणून काम बजावत असताना एक काळ त्यांनी सुद्धा गाजवला. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. तो आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर अपकमिंग यंग टॅलेंटचं भरणं असलेले संघ फार मोठ्या प्रमाणात, कारण गावागावामध्ये गाव कप होतो, गावाच्या लीग होतात आणि त्या लीग मधून नवीन खेळाडूंचा उगम होताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे एक वेगळंच क्रिकेट आता ग्रामीण क्रिकेट खूप पुढे चाललंय. ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू शहरी भागामध्ये जाऊन सुद्धा चांगला परफॉर्मन्स क्लास दाखवताना पाहायला मिळतात. त्यामुळे जिद्द आणि मेहनत हे विद्यापीठ आहे ग्रामीण क्रिकेटरचं. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेत. पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. भावेश आणि दक्ष अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. मयूर पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. मयूरचा पहिला बॉल फेस करण्यासाठी भावेश. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल ऑन साइडला. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. फिल्डर येतील. तत्पूर्वी जर आपण पाहिला तर सिंगल मेल. पाच सर्कलमध्ये जेव्हा तुम्ही असताना त्यावेळेला तुम्हाला खूप दक्ष राहावं लागतं, सावध
राहावं लागतं. कधी बॉल कोणत्या दिशेने जाईल याचा नेम नसतो, त्यामुळे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. सर्कलमध्ये पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेले. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट. वा, विलासजी यांच्या स्वागतासाठी कडक शॉट. दक्ष बॅटमधून षटकार. दुसऱ्या बॉलवर अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला त्यावर टेनिक्स नाही तर क्लास लिहिला होता दक्षचा. हा बॉल चांगला बॉल होता. वाईट यॉर्करने बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळतंय. मयूर कमबॅक करणं जाणतो. या बॉलवर त्याने कमबॅक केलंय. दुसऱ्या बॉलवर षटकार आल्यानंतर काही गोलंदाज थोडेसे त्यांचे कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतात, परंतु यावेळेला परफेक्ट एकाग्रता ही पाहायला मिळाली. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, कोणत्याही प्रकारची मुवमेंट पाहायला मिळाली नाही. ऑन साईडला आउटफील्डच्या वरून खेळला गेलाय, मात्र फिल्डर येथील चांगले प्रयत्न केले होते. प्रयत्नांना यश काही मिळालं नाही, परंतु प्रयत्न चांगले केले. प्रयत्नांसाठी एकदाच टाळ्या या वेळेला झाल्याच पाहिजेत. अप्रतिम चांगले प्रयत्न केले, परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. चौकार आला. या चौकाराने संघाची धावसंख्या 11च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. 11 रन. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले गेले. 71 धावांचा पाठलाग करताना 60 रनची आवश्यकता आहे. पिच हा चांगला निर्णय होता गोलंदाज मयूरचा. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं आणि तिथून सरळ बॉल नवनाथच्या हातामध्ये विसावला. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. दक्ष बॅक टू द डगआउट. सिद्धेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शनिदेव चषक 2026 आपण पाहतायत. अतिशय चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं राहिलंय की 5-5 षटकांचे सामने खेळायला मिळत आहेत. ही खूप महत्वाची उपलब्धी आहे प्रत्येक खेळाडूसाठी, संघासाठी. इतर वेळेला तुम्ही दुसरीकडे जात असतील तर तुम्हाला 3-3, 4-4 षटकांच्या सामन्यांना सामोरे जावं लागतं, परंतु इथे प्रॉपरली तुम्हाला 5 षटकं खेळायला मिळत आहेत. हे तुमचं भाग्य आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 धावा. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन. पंचांकडे दाद आणि यस डेफिनेटली मिडल स्टंपला सापडले. लेग बिफोर विकेट आणि इथे सिद्धेश आल्या पावली परत. बॅक टू द पॅव्हिलियन. सेकंड विकेट डाऊन. गॉन. जबरदस्त. यावेळेला परफेक्ट पंचांनी हेरलं होतं आणि बरोबर डिसिजन, ऍक्युरेट डिसिजन पाहायला मिळाला. मिडल स्टंप्स जरूर भेदला असता. खूपच शफल झाले होते, क्रॉस झाले होते. गुडघ्यावर बॅलन्स करत असताना आपण पाहिलं, परंतु इथे बॉल आणि बॅटचं कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालं नाही आणि परफेक्ट डिसिजन पाहायला मिळाला. गुड डिसिजन. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. ज्या पद्धतीने पहिल्या षटकात मयूरने 2 सफलता मिळवल्या, त्या सुद्धा महत्वपूर्ण सफलता आपण पाहतायत.
परंतु आता भावेश आणि आकाशवर संपूर्ण दारोमदार या सामन्याची, या संघाची जबाबदारी करणं जाणतात हे फलंदाज मितेश. सध्या दुसरे षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवर येतोय. त्यावेळेला ऑन दी टोस करण्याचा प्रयत्न आणि फसवलंय. ट्रॅप रचला होता. थर्ड विकेट डाऊन. काय ट्रॅप रचले गेलेत या वेळेला. ऑफ्टनच्या थोडस बाहेर चेंडूला पिच केलं, तिथून ऑन दी टोस करण्याचा प्रयत्न, अप्परकट करण्याचा प्रयत्न केला आणि फसले गली रिजन मध्ये. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. थर्ड विकेट डाऊन. पहिल्याच बॉलवर मात्र यावेळेला सफलता मिळाली. 3 फलंदाज, 3 मोहरे तंबूच्या आसऱ्याला परतले गेले. जबरदस्त गोलंदाजी मितेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. टप्पा अचूक पद्धतीने आणि तेवढीच चांगली फिल्डरची साथ मिळते. हार्दिक त्या ठिकाणी होते गली रिजन मध्ये, कोणती मिस्टेक केली नाही. गुड कॅच बाय हार्दिक. नवीन फलंदाज कैलाश मांगेला यांना आपण पाहतायत. बॅटर आता जबाबदारीने खेळ स्वीकारावा लागेल. या वेळेला इनसाइड आउटचा फटका, स्टँड अँड डिलिव्हर शॉट. क्या बात आहे. कैलाश मांगेलाच्या बॅट मधून पॅटर्न शॉट. 6 धावा, षटकार. पाहायला मिळाली. बॅट स्विंग अप्रतिम होता. षडम पूल केलंय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट करत असताना फिल्डर पुढे सरसावतील. एक रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रन साठी पलटले होते, परंतु कैलाशने सांगितलं एकच धावेवर आपण समाधान मानूया, कारण 3 फलंदाज ऑलरेडी आपल्या पॅव्हिलियन मध्ये पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन ऑन दी बोर्ड लागले आहेत. 71 धावांचं पाठलाग करताना थोडीशी नामुष्की ओढवली होती, परंतु त्यानंतर एक षटकार आला. थोडेसे रिलॅक्स झाले आणि त्यानंतर आपण पाहतायत आता सिंगल सुद्धा मिळाली. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. मितेश राऊंड द विकेटने येतोय. कोण बदलतोय. ऑफस्टमच्या थोडस बाहेर चेंडूला पिच करतोय. काही जे उजव्या हाताचे गोलंदाज असतात ते सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात की राऊंड द विकेटने क्वचित आणि कदाचित गोलंदाज येतात आणि ते कोण बदलताना कॉट बिहाइंडचे जास्तीत जास्त चान्सेस निर्माण होतात. जसं मोहम्मद शमीला आपण पाहिलं होतं. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॉल आणि ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो की जेव्हा राऊंड द विकेटने येता ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं जातं त्यावेळेला मजबूर होतात फलंदाज खेळण्यासाठी आणि तिथून कॉट बॅकहँड आणि कॉट आउटच्या स्वरूपात जास्तीत जास्त फलंदाज बाद होतात. जसं न्यूझीलंड संघाला मोहम्मद शमीने गोलंदाजी केली होती, 6 विकेट्स जे मिळवले होते आणि एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये विचारलं की मोहम्मद शमी तुमचं रहस्य काय आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं की जेव्हा राऊंड द विकेटने येतो त्यावेळेला कोण बदलतो, ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच करतो आणि त्याचं बेनिफिट जास्तीत जास्त मिळतं आणि तेच झाले यावेळेला मितेशच्या बाबतीमध्ये. ग्रेट कॅच, फलंदाज बाद.
आवाज ऐकला होता आपण गाणं साधं लागले की थोडीशी पट्टी पिळाली पण गाडी पट्टीच्या खाली उतरले. आता त्याला ऑन ट्रेक आणावा लागणार. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 71 धावांचा पाठलाग. अजूनही जर पाहिला 53 धावा पाहिजे. 18 बॉलचा खेळ. 18 धावा झाल्यात. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. संस्कार आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 53 धावा करायच्या आणि जसा एका बाजूला कैलास आहे तोपर्यंत आस आहे, उमेद आहे. क्लास आहे, कैलास आहे तोपर्यंत आस आहे, उमेद आहे. पायावरचा चेंडू आता फ्लिक केला. चेंडू चालला तोपर्यंत लॉंगांच्या रिझर्व मध्ये क्षेत्रक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचला. थ्रो करतील. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 2 धावा अगदी जीवाच्या आकांताने 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धक्के दिले. पहिला मयूरनं दिले, त्यानंतर दुसरं षटक हाताळलं मितेशनं आणि पुन्हा एकदा मयूर आलाय. बऱ्याच वेळेला एक्स फॅक्टर असतो, काही वेळेला की फॅक्टर असतो. त्याच एम फॅक्टर. मयूर, मितेश. एम फॅक्टर महत्वाचा आहे तर की फॅक्टर दुसऱ्या बाजूला आहे. शनिदेव कृपा टेंबीपाड्याचा ए टीमचा की फॅक्टर कैलास एका बाजूला आहे. धावा दाफलकावरती 23 अजून 51 धावा करायच्या आहेत. 51 करायचे आहेत. 17 बॉलचा खेळ आहे. 17 त्रिक 51. 51 धावा करायच्या दाफलकावरती. स्ट्रायकर यायला फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडूला केला. चेंडू चला बॉन्ड लाईनच्या बाहेर. या मॅचचा की फॅक्टर, या मॅचचा क्लास कैलास मैदानावरती आहे. थोडीशी जागा बनवल्याने चेंडूला पाठवला. वाईडिश लॉंग आपला 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. प्रयत्न मयूर देखील करतोय. प्रयत्न कैलास देखील करतायत. वेळ महत्वाचा, टाइम महत्वाचा. सध्या घड्याला जर बघितलं तर 5:35 मिनिटं झाल्यात. हा मॅच संपता कदाचित अजून एक 10-15 मिनिटं जातील. त्यानंतर शेवटचा मॅच असणार आहे. आगाशी टीम कृष्णेल 11 आगाशी आपण रेडी राहायचंय. कृष्णेल टीम ज्यांना 2 सामने जिंकल्यात. फुल टॉस बॉल समोर खेळलाय. फिल्डर आहेत. टच झाला. त्या बॉन्ड लाईनला टच झाला तोही सांगतोय आणि अगदी समोर चालल्यात. ह्याचा 6 षटकार. वर्ष झालाय या ओव्हर मध्ये. 2 4 6 2 4 6 2 4 6 and again 6 2 4 6 6 क्लास कैलास षटकार. स्कोर झाला 36 झाल्यात. 35 करायचे आहेत. 18 होत्या. 2 ओव्हर मध्ये 18. या 4 बॉल मध्ये 18 आल्यात. मॅच कसा बदलतो बघा. दोन 4 6 2 4 6 अजून एक ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू इथे. विकेट. सगळं काही सुरळीत चालू होतं. त्यामध्ये अगदी दुधामध्ये मिठाचा खडा पडावा तसा विकेट. फलंदाज बाद. पाचव्या बॉलवर विकेट. दुसऱ्या षटकातील 5व्या बॉलवरती विकेट आणि तिसऱ्या षटकातील 5व्या बॉलवरती विकेट. गडबड तो खाली 5वें बॉल में हो रही है. 5 आणि 6 मध्येच गडबड होते. आता समीकरण पाहिलं तर 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
35 धावा करायचे आहेत. चांगली गोलंदाजी मयूरला या षटकामध्ये 2 षटकार जरूर आले, पण मयूरनं महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. चिराग क्रमांक 8 वरती चिराग, 7 वरती पाहिलं तर संस्कार. 7 आणि 8 नंबरचे फलंदाज मैदानावरती आहेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 मध्ये 35 धावा करायचे आहेत. मयूर यश लाभले. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या होत्या. या षटकामध्ये 1 विकेट. अजून प्रयत्न असेल एका विकेटचा. पण समोर आलाय. समोर चिरागच्या बॅटमधनं सिक्सर, षटकार. पुन्हा एकदा आलेला सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. शेवटचा बॉल बघा. शेवटचा बॉल टॉप द बॅट लागलाय. थोडा खालच्या टोकाला लागलाय, पण आता बघतो कोण. बॅटला मध्ये लागू दे, कडेला लागू दे, एजवरती लागू दे, टोला लागू दे. धावा येणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा दापालकावरती 42. 12 बॉलचा खेळ आहे. 12 मध्ये 29 करायचे आहेत. 1 2 2 9 करायचे आहेत. सध्या मैदानावरती पाणी गेले. मैदानावरती पाणी. डीजेची गाणी बदलणार का मॅचची कहाणी. अजून एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. 12 बॉल 12 मध्ये करायचे 29. मॅच सुरू आहे. इथे पाठला करतो नवयुग अनाराच्या अगेन्स्ट शनिदेव कृपा एचा संघ. 71 धावांचा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाबलकावरती 42. 12 मध्ये करायचे 29. बॉलिंग मार्क वरती अनिल. 12 मध्ये 29. 2 फलंदाज मैदानावरती. एका बाजूला संस्कार, दुसऱ्या बाजूला चिरागने षटकार ठोकलाय. चाहता संस्कार. फटका करण्याचा प्रयत्न केला होता. चिरण आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संस्कार. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 11 बॉलचा खेळ आहे. 28 धावांची आवश्यकता. मिस केला त्यानं डिसमिस केला. फुलटॉस मिस केला आणि गोलंदाजांना त्यानं डिसमिस केला. फलंदाज बाद. एक आपण यात्रेचा वेध लागतात जसं चैत्र सप्तमीचा एकविरा देवीच्या कार्लागडावरती होणारा उत्सव तो यात्रोत्सव असेल. हनुमान जयंतीचा आपला महालक्ष्मी देवीचा उत्सव आणि या मागच्या 2 दिवसामध्ये आता आजपासून सुरू असलेला तो वज्रेश्वरी देवीचा यात्रा उत्सव आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 28 धावा करायच्या. 10 चेंडूचा खेळ. 28 धावा करायचे आहेत. 10-28 28. आता सनी आलाय क्रमांक 9 वरती. सनी त्याला साथ देण्यासाठी 7व्या क्रमांकावरती संस्कार आहेत. खोलवा टप्प्याची गोलंदाजी होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. 1 धाव चेंडूवरती पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. 27
27 धावांची आवश्यकता. अनिलची चांगली गोलंदाजी. या ओव्हरमध्ये 3 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट प्राप्त केलाय अनिल. आकोटापादा चेंडू होता. फटका खेळा जोर क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली त्याने टिपला जाईल. अजून एक फलंदाज जाईल माघारी. बॅक टू डगआउट. बॅक टू पॅव्हिलियन. प्रहार करण्याचा प्रयत्न डिप्स केलेला क्षेत्ररक्षक होते. धावत आले आणि त्यांनी टिपलाय हा सुंदर असा झेल. 8वा फलंदाज बाद झालाय. 8 गडी बाद 44 धावा. धावफलकावरती 8 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 8 मध्ये 27 करायचे आहेत. आशीष भाई की कोशिश क्या रंग लाएगी. आशिष यांची कोशिश प्रयत्न काय येतील. पण या मॅच वरती नवयुगनं अजून पकड घट्ट बसवले. नवयुग हरणारा संघ या मॅच वरती कंट्रोल ठेवले, नियंत्रण ठेवले. सुरुवातीला 70 धावा केल्या. अर्ली ब्रेक द्यायचा होता तो मयूरनं दिला. मितेशनं त्याला साथ दिली. पुन्हा एकदा मयूर आले. मयूरनं मॅच वरती पुन्हा एकदा पकड घट्ट बसवली. अकोटा पैदा चेंडू होता. पुलचा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला मिड विकेटच्या रिझममध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत पोहोचतील. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 26 धावा करायचे आहेत. 26 7 मध्ये करायचे 26. या षटकामध्ये 1W1 अजून एक चांगला चेंडू हाताळलाय. संधी देत नाही. अनिलची चांगली गोलंदाजी. यंगस्टर आहेत आणि प्रभावित करणारी गोलंदाजी अनिलने साकारल्यात. 12 मध्ये करायचे होते. 29 या षटकामध्ये आला. 3 धावा. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये करायचे 26 धावा करायच्या. नवयुवक अर्नाळा आणि शनिदेव कृपा ए मधला हा मॅच. यानंतर शेवटचा मॅच असेल तो आगाशीचा संघ खेळेल या चालू सामन्यातील विजेत्या संघाची. तोपर्यंत ऐकूया आपला डीजे ओम साईरामची एक धून आणि येऊया मॅचच्या दिशेनं. शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर आता 6 बॉलचा खेळ आहे. 6 मध्ये 26 करायचे आहेत. कौशल फुलटॉस बॉल होता. जागा बनून खेळले. चेंडू चाला बॉल लाईन जवळ थांबला. तोही थांबला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. असं वाटलं होतं चेंडू ज्यावेळेला निघाला त्यावेळेला बॉन्ड लाईनच्या पार जाईल. चेंडू थोडासा थांबला. पाच बॉलचा खेळ आहे. 24 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 24 धावांची आवश्यकता. आकोटाप्याचा चेंडू होता. चांगला चेंडू हाताळलाय. आता 4 मध्ये 24. 4 बॉलचा खेळ आहे. 4 चेंडूचा खेळ आहे. 24 धावांची अजूनही आवश्यकता जिंकण्यासाठी. त्यानंतर क्वालिफायचा मॅच असणार आहे. कोण क्वालिफाय होणार आजच्या दिवसामध्ये आमंत्रित गटामधनं आज एक संघ जो क्वालिफाय होणारा संघ ठरणार आहे. तो संघ कोणता? हळूहळू नवयुवक करणारा संघ चालला त्या क्वालिफायच्या मॅचच्या दिशेनं. तिथे त्यांना कृष्णल 11 आकाशीच्या संघाशी खेळायचं आहे. यानंतर शेवटची मॅच क्वालिफायचा मॅच. व्हाईट बॉल. चला
चॅलेंज केले. अंपायरने वाईट दिले पण त्याला चॅलेंज केले. तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. आकोटोब्याचा चेंडू होता. चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. आता प्रीती सांगते बाबा कॅल्क्युलेटर करूया, थोडस कॅल्क्युलेशन करूया किती पाहिजे. दोन चेंडूचा खेळ आहे प्रीत आणि रन पाहिजे त्या 17. अजून एक फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज होतोय बाद. आशिषला परतावा लागलाय. 9वा विकेट, 9वा फलंदाज बाद.